अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। आज काँग्रेसमध्ये असा नेताच नाहीये की जो फिरून उभारी देईल आणि कार्यकर्ते त्याच्या हिमतीवर आपलं राजकारण टिकवतील असा नेताच राहिला नाही। आणि त्यामुळे कोण कधी उडी मारन आम्ही आता कोणाला जाळं टाकायला तयार नाही, कारण आता आमच्याजवळ पाहिजे तेवढे संख्या आहे आमच्याजवळ। नाही तर मी म्हणलं असतं की आम्ही कुठेही जाळं टाकू शकतो, आता जाळं टाकायचं काम नाही राहिलं आम्हाला। आता उडी मारू शकता आमच्यात कोणी, आता तो आमचा प्रश्न आहे कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं। अशोकराव येत्या काळात काही म्हणजे तुम्ही मराठवाड्यातून येतात, अशोकराव मराठवाड्यात आहे। मला असं वाटतं की अशोकराव हे शंकररावचे चिरंजीव हो, आणि हे कुटुंब गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहे आणि अजूनही त्यांनी असं कधी आज एक अतिशय अशोक चव्हाणांसोबत भेट झाली। माझी अशोक चव्हाणांनी कुठलीही भेट घेतलेली नाही, त्यांची माझी कुठलीही भेट झालेली नाही। गणपतीच्या कार्यक्रमात ते तर एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला मी पोचलो, ते पोचले, ते दर्शन घेऊन निघाले, तेवढ्यात मी पोचलो, असं तर सगळ्यांची होते, पण माझी त्यांची कुठली भेट झालेली नाही। पुण्यामध्ये पालकमंत्री आजची माननीय अशोकराव चव्हाण यांची जी बातमी मीडियामध्ये आहे ती अत्यंत चुकीच्या आधारावर फिरते आहे। असे कोणतीही परिस्थिती नाही। काँग्रेसमध्ये माननीय अशोकरावजी आहेत, ज्येष्ठ नेते आमचे ते आहेत, आम्ही एकत्र काम करतो आहोत। भारत जोडो आंदोलन जे आहे, भारत जोडो लॉंग मार्च आमचा आहे, पदयात्रा जी आहे, त्यासाठी त्यांचं नियोजनामध्ये प्रामुख्यानं ते भाग घेत आहेत। ते काही गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं मित्राकडे गेले, तिथे दुसऱ्या नेत्यांची भेट झाली म्हणून त्याचा असा अर्थ करणं, असं तर्क लावणं हे बिलकुल योग्य नाही। माननीय अशोकरावजी आम्ही सगळे एकत्र रीतीनं काँग्रेसची बांधणी करण्याकरता काम करतो आहोत, करत राहणार आहोत। हमेला खवातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और जदगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम चावलवाला कॉम्प्लेक्स SBI बैंक के ऊपर देगलू नाका नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।